I'm Kiran Patil. Welcome to everyone in this Vidya Aradhana Academy demonstration lectures. Fine. As you people will be joining class 11th, we will discuss regarding a very basic topic, current electricity. आता current electricity हा topic आपण 10वी मध्ये असताना शिकलेला आहे. So we will be discussing a very important point in this, that is combination of resistors. आता सगळेजण म्हणतील सर हे तर आम्हाला माहिती आहे, तुम्ही वेगळं काय सांगाल? So we are discussing combination of resistors. Just I said, तुम्ही म्हणणार सर हे ऑलरेडी आम्ही शिकलोय, परीक्षा देणार होतो, पण आता जाऊ द्या. So in this whatever this topic combination of resistors is, आता जर मी तुम्हाला विचारलं असतं, तुम्ही ऑफलाईन असता, मी विचारलं असतं how many types are there for combination of resistors, सगळ्यांनी युनिसन मध्ये सांगितलं असतं सर दोन टाइप आहेत, एक आहे सर सिरीज कॉम्बिनेशन आणि दुसरी आहे पॅरलल कॉम्बिनेशन. ॲब्सोल्युटली करेक्ट. सगळ्यांना मी म्हणलं असतं व्हेरी गुड, कारण एवढं तर सगळ्यांना येतं. फाईन. नाव हे जे सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टर्स आपण डिस्कस करतोय, हे 10thला आहे. 10thला ज्या लेवलला आहे त्या लेवलपासून आपण याला घेऊन जाणार आहे. मग ते नीट असेल, जेई लेवल असेल, यू एव्हरीवन विल बी एबल टू सॉल्व ऑल दी कन्सर्न्ड क्वेश्चन्स विच आर रिलेटेड टू दिस. एकदम मजेत है ना. सो कॉन्सन्ट्रेट. इफ आई वॉन्ट टू आस्क यू हाउ वुड यू डिफाइन दिस सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टर्स, तर मला सगळेजण म्हणतील सर जेव्हा रजिस्टर सिरीजमध्ये कनेक्टेड असतात तेव्हा त्याला सिरीज कॉम्बिनेशन म्हणतोय. व्हेरी गुड है ना. बट ॲज वी आर डिस्कसिंग दिस सिरीज कॉम्बिनेशन, याच्या मी तुम्हाला दोन बेसिक डेफिनेशन, तुम्ही जी सांगितली जेव्हा रजिस्टर सिरीजमध्ये कनेक्टेड असतात त्याला सिरीज कॉम्बिनेशन म्हणतोय, ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. बट इथं मी तुम्हाला कन्सेप्ट सांगत असताना याच्या बेसिक दोन डेफिनेशन सांगेन विच आर इम्पॉर्टंट फॉर यू टू अंडरस्टँड, आणि त्या डेफिनेशन तुम्हाला समजल्या you will be able to solve every question whatever is concerned with this particular case. Fine. Now the series combination मी कधी म्हणतोय, जर माझ्याकडे एक पॉइंट असेल, पॉइंट ए, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. तुमच्याकडे नोटबुक पेन असतील, सगळ्यांनी घेऊन बसले असतील. यू हॅव टू नोट दी पॉइंट्स विच आय विल टेल यू टू नोट. फाईन. वी हॅव टू गो टिल लेवल ऑफ नीट, जेई, तुमच्या सगळ्या लेवल्स क्लिअर झाल्या पाहिजेत. फाईन. नाव पॉइंट ए, जर मी या पॉइंट ए पासून एक रेजिस्टन्स कनेक्ट केला है ना, सोबत हा दुसरा रेजिस्टन्स घेतला आणि हा एक तिसरा रेजिस्टन्स घेतला, याला कनेक्ट केले पॉइंट बी च्या मध्ये. आता मी तुम्हाला सांगितलं मी दोन वेगळ्या डेफिनेशन सांगणार आहे. फर्स्ट तुम्ही सांगितलं की सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टर्स इज व्हेन ऑल दी रजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज, द कॉम्बिनेशन इज सेट टू बी सिरीज. करेक्ट. 10th पर्यंत आपण एवढं म्हणलं तरी चालत होतं, मार्क्स मिळत होते. नाव I'll tell you a definition concerned with this. मी काय सांगणार आहे व्यवस्थित लक्षात घ्या. When the given registers are connected in such a way across the given 2 points such that the second end of first resistance, second end कोणता आहे first resistance, हे second end आहे first resistance, this is connected with first end of second resistance है ना, and the second end of second resistance is connected with the first end of third resistance है ना. व्यवस्थित लक्षात घ्या मी काय म्हणतोय है ना. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. सिरीज कॉम्बिनेशन कधी म्हणतोय आपण, जेव्हा मी पहिल्या रेजिस्टन्सचं सेकंड एंड दुसऱ्या रेजिस्टन्सच्या फर्स्ट एंडला कनेक्ट करतोय अँड दी सेकंड एंड ऑफ सेकंड रेजिस्टन्स इज कनेक्टेड विथ द फर्स्ट एंड ऑफ द थर्ड रेजिस्टन्स है ना. आता जर मी तुम्हाला सांगितलं असतं की याच्यामध्ये टोटल इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काय, तुम्ही पटकन आन्सर दिला असतं सर टोटल इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इज 3R, विच इज ॲब्सोल्युटली करेक्ट. आता हे 3R कसं आलं याच्या डिटेल्समध्ये आपण जाणार आहे, म्हणजे याचं डेरिव्हेशन आपण डिस्कस करतोय. फाईन. नाव ऑलरेडी तुम्ही म्हणणार सर हे आम्हाला माहिती आहे, आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू आपण याला 10वी पासून ते नीट जेई या लेवलपर्यंत घेऊन जाणार आहे. फाईन. सो यू हॅव टू अंडरस्टँड ऑल दी बेसिक थिंग्स विच आर रिक्वायर्ड इन दिस पर्टिक्युलर केस. ओके. सो आता याला आपण व्यवस्थित जर डिस्कस केलं तर काय म्हणणार आहे आपण, दिस इज दी थर्ड रेजिस्टन्स कनेक्टेड अक्रॉस पॉइंट बी. आता याला मी नाव देणार आहे R1, R2 आणि R3. ओके. तर
याचा आपण व्यवस्थित सर्किट फॉर्म करूया. तर सर्किट काय असतंय, इट इज अ क्लोज्ड पाथ इन विच द करंट इज फ्लोइंग. आता करंट फ्लो होणार असेल या पाथमधून, तर मला इथे एक बॅटरी कनेक्ट करायला लागेल. सो लेट अस कनेक्ट अ बॅटरी अक्रॉस दिस पर्टिक्युलर टर्मिनल्स. ही बॅटरी आपण व्होल्टेज व्ही ची कनेक्ट केली है ना. डीसी बॅटरी आहे. आता सर डीसी बॅटरी काय हे आपण नंतर डिटेल्समध्ये डिस्कस करणार आहे. दिस इज द नेगेटिव्ह टर्मिनल. याला आपण कनेक्ट करतोय अक्रॉस अ की. की म्हणजे एक स्विच असणार आहे जे सर्किटमध्ये ऑन ऑफ, सर्किटला ऑन किंवा ऑफ करण्याचं काम करतं. फाईन. सो ॲज वी हॅव कनेक्टेड अ बॅटरी अक्रॉस दिस पर्टिक्युलर केस, हे क्लोज्ड सर्किट झालं. क्लोज कधी होईल, जेव्हा मी स्विच ऑन करेन हे सर्किट क्लोज झालं है ना. नाव व्हेन द सर्किट विल बी क्लोज्ड, there will be a certain amount of current I flowing in this particular path है ना. जेव्हा मी हे सर्किट क्लोज केलं, स्विच ऑन केलं, करंट I इथून फ्लो होणार आहे. नाव वी कम बॅक टू द सेकंड पार्ट ऑफ द डेफिनेशन. We say the resistors are in series connection if the amount of current flowing through all of them has a single path to flow. So काय सांगितलं की now कॉन्सन्ट्रेट व्हेरी नाईसली. आपण टोटल किती रेजिस्टन्स घेतलेत, 3 रेजिस्टन्स घेतलेत है ना. तर या बॅटरीमधून जे काही करंट फ्लो होतं त्या करंटला जाण्यासाठी इथं किती रस्ते दिसतात आपल्याला. वी हॅव ओनली वन पाथ फॉर दी करंट टू फ्लो. जे काही करंट येणार आहे ते टोटल या पाथमधून, एकाच पाथमधून फ्लो होणार आहे आणि वापस इथे येते. व्यवस्थित डिटेल्स बघितलं तर हायर पोटेन्शियल आहे, म्हणजे इथं व्होल्टेज जास्ती असणार आहे, इथं कमी असणार आहे. सो हे जे काही करंट आहे इथून निघालेलं करंट इथून जाईल आणि एकच रस्ता आहे त्याला जाण्यासाठी. सो सच अ टाईप ऑफ कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टर्स जिथं मल्टिपल रजिस्टर्स अशा पद्धतीने कनेक्टेड आहेत की सगळ्या रजिस्टर्समधून एकच करंट फ्लो होतं. सच कॉम्बिनेशन इज कॉल्ड ॲज अ सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टर्स. फाईन. नाव वी हॅव टू अंडरस्टँड the second aspect of this particular case. Fine. Now what is the second aspect? तर मी काय सांगितलं बेटा, हे जे काही V वोल्टेज इथं आहे, हे V वोल्टेज टोटल इथून येणार आहे. लेट अस से इथं V असेल, ह्याचं V वोल्टेज आहे हे 0 असेल. म्हणजे काय होणार आहे, सपोज इथं 9 वोल्ट्स मी म्हणलं, तर हे सगळे रजिस्टर जर सेम व्हॅल्यूचे असतील तर इथं 3 वोल्ट, इथं 3 वोल्ट, इथं 3 वोल्ट. बघा 9 मधून हे 9 सबट्रॅक्ट झालं, टोटल पोटेन्शियल किती राहिले इथं 0. म्हणून याला आपण हायर पोटेन्शियल, याला लोअर पोटेन्शियल. दिस इज देअर इन डिटेल्स, वी विल डिस्कस इन द फ्युचर क्लासेस. फाईन. तर मी काय म्हणतोय, हे जे काही टोटल पोटेन्शियल या बॅटरीचं आहे हे पोटेन्शियल डिस्ट्रीब्यूट होत आहे या प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉसमध्ये है ना. आता याला आपण जर व्यवस्थित डिस्कस करणार असेल तर आपण काय म्हणू शकतोय, बघा या पर्टिक्युलर ब्रांचमध्ये मी याला रेजिस्टन्स व्होल्टेज म्हणू शकतोय V1. ओके, एवढ्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस में पोटेन्शियल किती आहे V1. फाईन. हा जो पुढचा रेजिस्टन्स आहे याच्या अक्रॉस मध्ये पोटेन्शियल V2 असेल, कारण सगळ्या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूज कशा आहेत, ऑल दी रेजिस्टर्स आर हॅव्हिंग डिफरंट व्हॅल्यूज. सो द अमाउंट ऑफ पोटेन्शियल ड्रॉप्ड अक्रॉस दिस पर्टिक्युलर थिंग्स विल बी डिफरंट पोटेन्शियल. फाईन. तर इथं V2 असेल आणि या रेजिस्टन्सच्या अक्रॉस मध्ये किती असेल V3. आता तुम्ही ह्या गोष्टी 10th मध्ये शिकले असतील, ज्यांनी याला व्यवस्थित लक्ष दिलं नसेल 10th स्टँडर्डमध्ये, दोज हॅव टू कॉन्सन्ट्रेट व्हेरी नाईसली है ना. तर हे V1, हे V2 आणि हे V3. तर आपण आता असं एक सेंटेन्स लिहू शकतोय. काय सेंटेन्स लिहू शकतो आपण, तर मी असं म्हणणार आहे की टोटल जे पोटेन्शियल आहे V, दिस इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. आता हे कुठून आलं, मी ऑलरेडी एक्झाम्पल सांगितलं होतं. टोटल पोटेन्शियल किती आहे 9 वोल्ट, इथं 3, इथं 3, इथं 3. इक्वल डिस्ट्रीब्युशन कधी होईल, तर हे सगळे आर 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 व्हॅल्यूचे असते. तर आता हे सगळे वेगळ्या व्हॅल्यूचे आहेत म्हणून पोटेन्शियल कसं झालं V1, V2 आणि V3 झालं. ओके. सो आता एक सायंटिस्ट आहेत ओहम बाबा. येस, जॉर्ज सायमन ओहम. फाईन. ही गेव अस द एंटायर कन्सेप्ट रिगार्डिंग दीज रजिस्टर्स. वी शुड नॉट मेक फन ऑफ दीज थिंग्स, बट काही लोकांनी मला अशा अशा गोष्टी सांगितल्यात, एवढ्या शिव्या घालतात, त्यातला मी पण होतो, बट दोज थिंग्स आर डिफरंट. नाव what Ohm stated us, he gave us a equation V is equal to IR. आता हे कुठून आलं, तर याला आपण ओहम्स लॉ डिस्कस करतोय. ओहम्स लॉ काय असतोय, जर कोणी सेंटेन्स मध्ये मी जर क्लासमध्ये असते विचारलं असतं
someone would have got up and told me the definition, sir, when all the physical conditions like temperature, pressure, humidity are constant, the potential is directly proportional, the voltage is directly proportional to the current flowing in the circuit. म्हणजे जेवढं जास्ती voltage तेवढं जास्ती current flow होणार आहे ना. सो ओहमने सांगितलं V is directly proportional to I. आता हे proportionality sign काढायचं आहे, पण आपण लिहितोय V equal to IR, where this R is nothing but constant of proportionality. याला आपण constant of proportionality असं म्हणतोय. So we have got this particular equation from Ohm's law. Okay, now let us get back to our equation. What does the equation tell us? V equal to IR. आता आपल्याकडे total voltages किती आहेत? V1, V2 आणि V3 असे different voltages आहेत. Now how can we write regarding that? तर V1 मी लिहीन V1 is equal to I तर constant आहे ना, करंटला जाण्यासाठी एकच रस्ता आहे, म्हणजे तिघांमधून जे करंट फ्लो होतं दॅट करंट इज कॉन्स्टंट, सेम करंट. सो वी कॅन राईट I into R1. सेकंड काय असेल बेटा? V2 ला आपण काय लिहिणार आहे? V2 आपण लिहू शकतोय I into R2 आणि V3 ला काय लिहिणार आहे आपण मग? सायमल्टेनियसली I into R3. ओके, हे सगळं डिस्कशन काय करतो आपण डिस्कशन करतोय. मी तुम्हाला एक क्वेश्चन सांगितला होता, जर तिन्ही रेजिस्टन्सेस R व्हॅल्यूच्या असत्या, तुम्ही मला आन्सर सांगितलं सर R इक्विव्हॅलेंट, त्या केसमध्ये 3R येणार आहे. तर हे आपण कसं लिहिलं याचं डेरिव्हेशन आपण डिस्कस करतोय. फाईन. सो एव्हरीवन शुड फॉलो व्हॉट एव्हर वी आर डिस्कसिंग. सो V3 आता ह्या व्हॅल्यू जर आपण इथे सबस्टिट्यूट केल्या काय बेटा? इक्वेशन बघा, व्यवस्थित बघा. व्हेरी नाईस, कॉन्सन्ट्रेट. दिस विल बी V इक्वल टू I R1 plus I R2 plus I R3. ओके, आता व्यवस्थित बघा, ह्या सगळ्यांमध्ये करंट कॉन्स्टंट आहे. आपण त्याला कॉमन, बेसिक मॅथमॅटिक्स त्याला कॉमन बाहेर घेऊ शकतोय. काय होईल मग? V becomes equal to I taken common outside, it will be R1 plus R2 plus R3. ओके, आता हे I लेफ्ट साइडला घेऊन येऊया. हे होणार आहे V अपॉन I विच इज नथिंग बट R1 प्लस R2 प्लस R3. परत ओहम बाबा आले इथं. ओहम्स लॉने काय सांगितलं? ओहम हॅज स्टेटेड दॅट इफ हे V इक्वल टू IR आहे, तर I मी इथं घेतलं. आता व्यवस्थित लक्षात घ्या मी काय म्हणतोय. हे जे पोटेन्शियल आहे, हे पोटेन्शियल कसं बेटा? व्हॉट एव्हर पोटेन्शियल वी आर टॉकिंग अबाउट, दिस पोटेन्शियल इज दी टोटल पोटेन्शियल. हे जे पोटेन्शियल आहे ते टोटल V ह्या बॅटरीचं टोटल पोटेन्शियल आहे ना. सो दिस इज द टोटल पोटेन्शियल ऑफ दिस पर्टिक्युलर बॅटरी. सेकंड थिंग काय बेटा? याच्या डिवायडेड मध्ये जे आपण करंट लिहिलंय I, हे करंट पण कसं करंट आहे? टोटल करंट फ्लोइंग इन द सर्किट. अंडरस्टँड? टोटल व्होल्टेज बाय टोटल करंट काय येणार आहे मला? याच्या इक्वेशन नुसार मला काय येणार आहे? इथून जर बघितलं व्यवस्थित तुम्हाला हा टोटल रेजिस्टन्सचा कन्सेप्ट येणार आहे. तर टोटल रेजिस्टन्सला आपण काय म्हणतोय? रेजिस्टर्स सिरीज मध्ये आहेत, तर याच इक्वेशनला आपण असं लिहू शकतोय, दिस इज रेजिस्टन्स इन सिरीज which is nothing but addition of individual resistances R1, R2 plus R3. So this is the basic thing. या जर व्यवस्थित आपण इंटर रिलेट केल्या तर सगळ्या गोष्टी मला काय सांगतात? सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टर्सच्या बेसिक गोष्टी सांगतात. तर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय बेटा? रजिस्टर्स आपण जर एंड टू एंड कनेक्ट केले सच दॅट the first end of the first resistance and the second end of the third resistance are connected across those 2 points across which we want to find the resistance. है ना? काय काय सांगितलं की जर मला दिलेल्या 3 रेजिस्टन्स मध्ये पहिल्या रेजिस्टन्सचं पहिलं एंड, शेवटच्या रेजिस्टन्सचं सेकंड एंड, ज्या 2 पॉईंटच्या अक्रॉस मध्ये कनेक्टेड आहे जिथे मला रेजिस्टन्स काढायचा आहे, तर बाकीचे एंड जर इंटरकनेक्टेड असतील अशा कॉम्बिनेशनला सिरीज कॉम्बिनेशन म्हणतो आपण. सिरीज मध्ये रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपण कशी काढतो बेटा? इट इज गिवन ॲज R1 प्लस R2 प्लस R3. बेसिक आपण एक्झाम्पल डिस्कस करूया. इफ आय वॉन्ट टू डिस्कस दी बेसिक एक्झाम्पल, हाऊ वुड आय से? इफ आय हॅव डिफरंट रेजिस्टन्सेस विच आर कनेक्टेड, जसं तुम्ही मला सांगितलं, दिस इज लेट अस से 4 ओहम अक्रॉस पॉइंट्स A अँड B. हा घेऊया आपण 3 ओहम, हा घेऊया 2 ओहम. तर equivalent R equivalent resistance जो है that R equivalent becomes equal to 4 plus 3 plus 2 which is nothing but how much it is? 9
ohm. Fine. So these are the things which already you people have discussed in class 10th. Fine. Now we are relating all these things. आपण काय करतोय, ह्या सगळ्या गोष्टी रिलेट करणार आहे आणि अशा कॉम्बिनेशन्स कडे जाणार आहे जे नॉर्मली विद्यार्थ्यांना डिफिकल्ट होतात. याचेच हायर कॉम्बिनेशन क्लास 11th नीट आणि जेई मध्ये पण राहणार आहेत. फाइन. सो वी हॅव डिस्कस द फर्स्ट टाइप. सेकंड टाइप कडे आपण जेव्हा येतोय, द सेकंड टाइप ऑफ कॉम्बिनेशन इज पॅरलल कॉम्बिनेशन. द सेकंड टाइप ऑफ कॉम्बिनेशन इज पॅरलल कॉम्बिनेशन. फाइन. आता पॅरलल कॉम्बिनेशन काय असणार आहे, रेजिस्टन्सच्या सगळ्या गोष्टी चेंज होणार तिथं. तर काय चेंज होतात, सपोज आय हॅव 3 रेजिस्टन्सेस विच आर कनेक्टेड अक्रॉस पॉइंट ए अँड बी. तर मी ह्या 3 रेजिस्टन्सला असं कनेक्ट करणार आहे, दिस इज R1, दिस इज R2 अँड दिस इज R3. तर मी या तिन्ही रेजिस्टर्सला कसं कनेक्ट केलं बेटा, व्यवस्थित लक्षात घ्या. पॉइंट ए आणि बीच्या मध्ये यांना असं कनेक्ट केलं. सेम वे आपण इथं बॅटरी देणार आहे, जशी आपण लास्ट इक्वेशनमध्ये बॅटरी घेतली होती, सेम बॅटरी आपण इथं घेतोय. कनेक्टेड अक्रॉस अ की. या बॅटरीचं व्होल्टेज आपण घेऊया V आणि हे पॉइंट बी शी कनेक्टेड असणार आहे. फाइन. याचे व्हॅल्यूज बघूया आपण. तर हे असेल R1, हे असणार आहे R2 अँड दिस विल बी R3. व्हेरी गुड. नाव तर आपण काय करणार आहे, परत बेसिक डेरिवेशन कडे जाणार आहे. तर इथून काय होईल बेटा, करंट I फ्लो होईल. सिरीज मध्ये काय होतं, सगळ्या रजिस्टर्स मध्ये जे करंट फ्लो होत होतं ते सेम होतं. आता करंटला फ्लो होण्यासाठी व्यवस्थित बघा, इफ आय वॉन्ट टू मेक द करंट टू फ्लो, द करंट इज हॅव्हिंग, इथपर्यंत एकच रस्ता आहे करंटला येण्यासाठी. जेव्हा करंट याच्या पुढे येईल त्याला टोटल किती रस्ते मिळतात, एक्झॅक्टली इट विल बी हॅव्हिंग 3 डिफरंट पाथ्स. तर काय ना बेटा, इथं करंट येईल I1, इथं असणार आहे I2 आणि इथं असणार आहे I3. तर इथं काय झालं, हे करंट डिवाइड झालं. तर जेवढ्या रस्त्यांमध्ये, जेवढ्या पाथ्समध्ये हे करंट डिवाइड झालं, द रजिस्टर्स आर सेट टू बी इन पॅरलल कॉम्बिनेशन. जर करंट 3 रस्त्याने गेला तर 3 रजिस्टर्स पॅरलल मध्ये आहे असं आपण म्हणतोय. फाइन. नाव आपण काय म्हणतोय, हे जे टोटल करंट आहे इथं, आता हे टोटल करंट इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे डायरेक्टली यांचं ऍडिशन होणार आहे. आपण काय लिहू शकतोय, वी कॅन राईट इट ॲज I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3. टोटल करंटला आपण काय केलं बेटा, I1 प्लस I2 प्लस I3 है ना. आता व्यवस्थित बघा, तर इथं मला जर I1 ची व्हॅल्यू काढायची असेल, इफ आय वॉन्ट टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ I1, हाऊ वुड आय फाइंड द व्हॅल्यू ऑफ I1? कॅन एनीवन टेल मी? इफ आय वॉन्ट टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ I1, व्हॉट वुड आय डू? I1 इज इक्वल, परत ओहम बाबा आले. व्हॉट ओहम बाबा हॅज टोल्ड अस? I1 इज इक्वल टू, अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, टोटल पोटेंशियल किती आहे, V. टोटल पोटेंशियल डिवाइडेड बाय द कन्सर्न रेजिस्टन्स. किती आहे रेजिस्टन्स त्या केसमध्ये, करंट I1 साठी रेजिस्टन्स किती आहे, R1. Fine. Yes, everyone is following. Concentrate. Yes, very nice. So I1 is equal to V upon R1. Similarly, I2 काय लिहितो बेटा आपण, I2 ची व्हॅल्यू आपण लिहिणार आहे, I2 is equal to V upon R2. Very nice. Now concentrate. Yes, I3 will be nothing but, exactly, very good, V upon, yes, R3. हे इक्वेशन्स आपण सबस्टिट्यूट करणार आहे आपल्या बेसिक इक्वेशन मध्ये. तर बेसिक इक्वेशन मध्ये आपण सबस्टिट्यूट केलं, आपलं इक्वेशन काय बनतंय सांगा पटकन. येस येस, व्हेरी गुड. द इक्वेशन विल बी, येस, टोटल करंट I इज इक्वल टू V अपॉन R1 प्लस V अपॉन R2 प्लस V अपॉन R3 है ना. Yes, so we are discussing how to find the combination, equivalent resistance of a parallel combination. याच्यामध्ये आपण 3 रेजिस्टर्स घेतले, R1, R2, R3, सर्किट मध्ये कनेक्ट केलं. याला सर्किट का म्हणतो, कारण इथं करंट फ्लो होत आहे. सर्किट इज अ थिंग, अ क्लोज्ड थिंग इन विच द करंट विल बी फ्लोइंग. फाइन. इथं आपण पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल, करंट हायर पोटेन्शियल कडून फ्लो झालं. याच्या पुढे आल्यानंतर करंटला काय झालं बेटा, द करंट इज हॅव्हिंग 3 डिफरंट पाथ्स टू फ्लो है ना. करंटला 3 डिफरंट पाथ आहेत फ्लो होण्यासाठी. तर ते करंट फ्लो झालं. प्रत्येक पाथ, जेवढे पाथ मध्ये करंट फ्लो झाले तेवढे सर्किट्स आपण काय म्हणतोय, पॅरलल. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ दिस पॅरलल कॉम्बिनेशन. काय म्हणलं मी, करंट जेवढ्या रस्त्यांमध्ये, जेवढ्या पाथ्स मध्ये डिवाइड झालं तेवढे रजिस्टर्स पॅरलल मध्ये आहेत. whenever we are solving the numericals, this aspect will be very very important.
फाईन. नाव लेट अस गेट बॅक. इथे काय आलं होतं, हे व्ही जसं लास्ट इक्वेशन मध्ये करंट कॉन्स्टंट होतं, इथं काय असणार आहे, व्ही पॅरलल मध्ये सगळीकडे व्ही कॉन्स्टंट असणार आहे. तर हे व्ही काय आलं होतं, आपण असं लिहू शकतोय करंट आय इज इक्वल टू व्ही टेकन कॉमन आउटसाइड, इट विल बी 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 है ना. हे आता आपण जर लेफ्ट साइडला घेतलं, परत ओहम बाबा आले, इट विल बी I अपॉन V इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 है ना. व्यवस्थित बघा, परत मी जसं लास्ट टाइम लिहिलं होतं, मी काय लिहिलंय, इथं जे काही करंट आहे, हे करंट कसं आहे, that current is nothing but the total current of the circuit. Yes, I is the total current in the circuit. पुढे ते I1, I2, I3 डिवाइड झालंय, पण इनिशियली कसं आहे ते टोटल करंट आहे सर्किट मधलं है ना. हे V काय बेटा इथं आलेला V, येस व्हेरी गुड, दिस V इज नथिंग बट हा सर्किट मधला टोटल पोटेन्शियल आहे. जर टोटल करंट आलं, टोटल पोटेन्शियल आलं, आपण काय म्हणलंय ऑलरेडी वी हॅव डिस्कस्ड, V बाय I इज नथिंग बट R है ना. ओहम्स लॉने सांगितलं, हे रिव्हर्स झालंय, म्हणजे इथं काय होणार आहे, दिस इज नथिंग बट 1 अपॉन टोटल रेजिस्टन्स पॅरलल ना, याला आपण RP असं म्हणतोय. सो दिस विल बी नथिंग बट, वी कॅन सिम्पली राईट दिस ॲज, याला आपण काय लिहितोय, वी आर रायटिंग दिस पर्टिक्युलर केस ॲज 1 अपॉन टोटल रेजिस्टन्स इन पॅरलल कॉम्बिनेशन. टोटल रेजिस्टन्स इन पॅरलल कॉम्बिनेशन काय बेटा, टोटल रेजिस्टन्स इन पॅरलल कॉम्बिनेशन आपल्याला भेटलेलं आहे, इट इज इक्विव्हॅलेंट टू, yes, it is equivalent to 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3. तर हे झालं फायनल इक्वेशन जे लागणार आहे पॅरलल कॉम्बिनेशन सॉल्व करण्यासाठी है ना. आता ह्या पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर जो आहे तो आपण लगेच नेक्स्ट पेज मध्ये डिस्कस करतोय. व्हॉट इज द इम्पॉर्टंट फॅक्टर, मॅक्झिमम टाइम्स मला सॉल्व करण्यासाठी काय येत आहे, आय हॅव टू सॉल्व अ सर्किट इन विच 2 रजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल. प्रत्येक वेळी आपण हे सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण एक डायरेक्ट इक्वेशन काढतोय. हा पॉईंट ए घेतला, हा पॉईंट बी घेतला, इथं R1 रेजिस्टन्स आहे, इथं R2 आहे, याला आपण कनेक्ट केलं एका बॅटरीच्या क्रॉसमध्ये की, आणि हे बी पॉईंटच्या क्रॉसमध्ये कनेक्टेड आहे है ना. हे व्होल्टेज V प्लस मायनस. आता इथं काय आलं, इथं करंट काय येईल आपलं, टोटल करंट I आलं. 2 रस्ते आहेत, 2 रस्ते म्हणजे काय येणार आहे, इथं येईल I1, व्हेरी गुड, इथं असणार आहे I2. तर आता जे आपण डेरिव्हेशन केलं, इथं मला काय भेटलं होतं बघा, 1 अपॉन, आय जस्ट हॅड द थिंग, व्हॉट डिड इट से, 1 अपॉन RP is equal to, total resistance किती आहेत, 1 upon R1 प्लस 1 upon R2. याला जर सिम्प्लिफाय केलं आपण तर काय होणार बघा, 1 upon RP is equal to काय होणार आहे, R2 प्लस R1 upon R1 R2. जर याला आपण रेसिप्रोकल घेतलं, रिव्हर्स केलं तर काय होणार आहे, the resistance in parallel when 2 resistors are connected in parallel, we write R1 R2 upon R1 प्लस R2. तर हे जे काय आपण इक्वेशन लिहिलंय, हे इक्वेशन आहे खूप जास्त इम्पॉर्टंट. दिस विल बी रिक्वायर्ड टू सॉल्व ऑल दी कन्सर्न केसेस, कॉम्प्लेक्स सर्किट्स इन दिस पर्टिक्युलर केस. एक्झाम्पल घेऊया एक छानसं आपण. इफ आय वॉन्ट टू टेक एक्झाम्पल, आय हॅव 2 रजिस्टर्स विच आर कनेक्टेड इन पॅरलल. जर हे 2 रजिस्टर्स घेतले, बेसिक एक्झाम्पल आहे, एव्हरीवन शुड टेक नोट. आणि याला जर सिम्प्लिफाय करून मला आन्सर सांगा बरं सगळ्यांनी. ह्याची व्हॅल्यू घेऊया 3, याची व्हॅल्यू घेऊया 6 है ना. दिस इज 3 ओहम अँड दिस इज 6 ओहम. तर या 2 रेजिस्टन्सेसला जर मी सिम्प्लिफाय केलं तर माझं आन्सर काय येणार, येस, वी आर गोइंग टू यूज दिस पर्टिक्युलर इक्वेशन. काय सांगितलं त्याने, आर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू, दोघांचा प्रोडक्ट है ना. काय लिहिलं आपण व्यवस्थित बघा, वी आर रिवायझिंग दिस पर्टिक्युलर केस. इथं आपण काय सांगितलं की दिस इज प्रोडक्ट, प्रोडक्ट कशाचा, R1 R2 चा डिवायडेड बाय सम ऑफ R1 R2. डायरेक्टली आपण यूज करणार तिथं. सो व्हेनेवर वी आर युजिंग दिस डायरेक्टली, काय दोघांचा प्रोडक्ट काय येतोय, 3 into 6 डिवायडेड बाय काय येतं बघा, 3 प्लस 6. व्हॅल्यू काय झाली बेटा, दिस इज 18 डिवायडेड बाय 9. तर इक्विव्हॅलंट आन्सर काय आलं आपलं, द इक्विव्हॅलंट आन्सर इज 2 ओहम. म्हणजे या दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला किती येणार आहे, दॅट इज गोइंग टू बी, आन्सर इज 2
ओहम. फाईन. असेच एक वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण डिस्कस केले. सो वी कॅन डिस्कस डिफरंट एक्झाम्पल्स. आपण एक सर्किट घेऊया इथं असं. All these circuits you have discussed in class 10th, we are just revising. Ha point A and ha point B. All the resistances, let us say, are of value 4 ohm. Yes, sir. Find equivalent resistance. Find R equivalent across A and B. है ना. तर आपण काय करणार आहे, व्यवस्थित बघा, याला सिम्प्लिफाय करतोय. जेव्हा जेव्हा मी असे क्वेश्चन सॉल्व करणार आहे, मी पटकन काय करेन, एव्हरीवन हॅज इज डिफरंट वे ऑफ सॉल्विंग. मी एक बेसिक मेथड सांगतो. ज्या 2 पॉईंटच्या अक्रॉसमध्ये मला हे रेजिस्टन्स काढायचे आहे, त्या दोघांच्या अक्रॉसमध्ये मी अशी एक बॅटरी कनेक्ट केली है ना. त्याचं पोटेन्शियल किती आहे, V वोल्ट आहे. काय बेटा, बॅटरी कनेक्ट म्हणजे इथं करंट फ्लो होईल. ओके. आता हे करंट फ्लो झालं ना, बेसिक, आपण बेसिक सर्किटकडे गेलो. हे करंट फ्लो झालं. आता काय होईल, करंटला जाण्यासाठी किती रस्ते भेटले, व्हेरी गुड, 2 पाथ्स. इथं काय येईल करंट, व्हेरी गुड, इथं असेल I1, इथं असणार आहे I2, व्हेरी व्हेरी नाईस है ना. म्हणजे काय म्हणू शकतो मी, आता हे I1 करंट इथून येईल, याला दुसरा रस्ता भेटतोय का जाण्यासाठी, नाही, इथंपर्यंत आलं, इथंपर्यंत हे I1च करंट आहे. म्हणजे हे 2 रेजिस्टर्स कसे झाले, दे आर इन व्हेरी व्हेरी नाईस, दे आर इन सिरीज कॉम्बिनेशन. जेव्हा एकापेक्षा जास्त रेजिस्टन्स मधून करंट कॉन्स्टंटली फ्लो होत आहे, त्या कॉम्बिनेशनला आपण काय म्हणतोय, वी कॉल इट ॲज सिरीज कॉम्बिनेशन. लाईकवाईज हे I2 इथं आलं है ना. हे I2 कसं होतं बघा, हे I2 इथून फ्लो झालं बेटा, व्हेरी नाईसली. इट इज फ्लोईंग फ्रॉम दिस पर्टिक्युलर पाथ, इट इज गोइंग 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 अँड जॉईनिंग ॲट दिस. हे जॉईन होऊन इथं परत टोटल काय येईल, I करंट टोटल येईल. ओके. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, हे दोन्ही पाथ कसे आहेत, ते आर ऑल्सो इन सिरीज कॉम्बिनेशन. व्हेरी व्हेरी नाईस. नाव व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू सिम्प्लिफाय. बघा आपल्याकडे 2 पाथ आहेत, याला आपण व्यवस्थित असं लिहू शकतो का, मग हा पॉइंट A आहे, याच्या अक्रॉसमध्ये हे असे 2 रस्ते झाले. हा B आणि हा A. हा 4 ओहम आहे, हा 4 ओहम आहे, हा 4 ओहम, हा 4 ohm. Simplified version of the circuit. Now everyone can solve in seconds. Total series मध्ये 8, हे series मध्ये 8. So we have 2 resistors which are given to us in this particular path. प्रत्येकाची व्हॅल्यू अक्रॉस A and B किती आहे बेटा, याची आहे 8 ओहम, याची पण आहे 8 ओहम. याला सिम्प्लिफाय जर केलं आपण तर व्हॅल्यू किती येणार आहे, येस, R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू लास्ट इक्वेशन जे आपण इथं डिस्कस केलं होतं. We had discussed at this particular page. इथं नाही, ह्याच्या आधीच्या पेजवरती. येस, प्रोडक्ट बाय सम है ना. तर प्रोडक्ट बाय सम करायचा. टोटल व्हॅल्यू किती माझ्याकडे, 8 8, दोघांचा प्रोडक्ट 8 × 8 डिवायडेड बाय 8 + 8. तर व्हॅल्यू किती झाली, कॉन्सन्ट्रेट व्हेरी नाईसली, दिस विल बी 64 डिवायडेड बाय 16 विच इज नथिंग बट 4 ओहम. थोडक्यात तुम्ही एक गोष्ट लक्षात घेऊ शकता, आता जेव्हा 2 रजिस्टर्स असतील पॅरलमध्ये सेम व्हॅल्यूचे, त्यांचा आन्सर नेहमी काय येणार आहे, हाफ ऑफ द व्हॅल्यू. म्हणजेच काय बेटा, जर 2 रेजिस्टन्सेस असतील, यांची व्हॅल्यू जर तुम्हाला भेटली, हे 2 ओहम आहे, 2 ओहम आहे, तर याचा आन्सर किती असणार आहे, 1 ओहम है ना. जर 2 रेजिस्टन्सेस तुम्हाला भेटले, ज्यांची व्हॅल्यू कशी आहे, एकमेकांची एक्झॅक्टली सेम व्हॅल्यू आहे, लेट अस से दिस इज 4 ओहम, दिस इज 4 ओहम, आन्सर काय येणार तुमचं, व्हेरी नाईस, इट विल बी 2 ओहम. फाईन. Likewise, we have to discuss. So let us discuss the next example. Please video pause करा, ज्यांना लिहून घ्यायचं ते लिहून घेऊ शकतात. Okay. Now, I hope it is done. Let us discuss the second type of the example. Okay. Let us say we are having a combination of resistances. हे सगळे क्वेश्चन्स ऑलरेडी तुम्हाला माहिती आहेत, फक्त आपण यांचं रिव्हिजन करतोय, सो दॅट whenever I go to the next level, you people must be able to understand what the person is telling. नाहीतर हे बाबा काय म्हणाले की काय बी आहे ना. So let us decide the values. This is, let us say 1 ohm, this is 1 ohm. Fine. Let us say this is a 6 ohm,
this is 2 ohm, this is 2 ohm, and this is 2 ohm. Fine. We have to find R equivalent across A and B. So let us simplify the case. सगळ्यात आधी मी काय सांगितलं, असे क्वेश्चन सोडवायचे असतील तर मी आधी काय करतोय, इथून एक बॅटरी कनेक्ट करून घेतोय. कशी कनेक्ट करू शकता, मी असं केलंय. तुम्हाला जर वाटलं सर मला अशी कनेक्ट करायची, तुम्ही तशीच का करायला प्रत्येक वेळी, इट इज युअर चॉईस. फाईन. असं काही नाही, मी असं म्हणलं असंच करायचं असं काही नाही. इट इज युअर चॉईस, यू कॅन डू वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, है ना. इथं पॉझिटिव्ह आहे, इथं नेगेटिव्ह टर्मिनल आहे. काय होईल सगळ्यात बेसिकली, येस हू कॅन टेल. व्हेरी नाईसली. इथं काय होणार बेटा, करंट फ्लो होणार आहे. करंट कसं फ्लो होत आहे, करंट फ्लो होणार आहे इथून टोटल करंट आय. टोटल करंट आय आलं, हे आय इथंपर्यंत आलं. व्हेरी व्हेरी नाईस. हे टोटल करंट आय इथं आलं. आता करंटला किती रस्ते मिळतात पुढे, हाऊ मेनी पाथ्स, एक्झॅक्टली 2 पाथ. तर इथं जाईल हे करंट I1, इथं जाईल हे करंट I2. व्हेरी व्हेरी नाईस. येस, कॉन्सन्ट्रेट. परत आपण बघूया, व्यवस्थितपणे बघूया, है ना. आपण काय सांगितलं परत बघूया. बॅटरी आहे, ही V वोल्टची बॅटरी आपण कनेक्ट केलेली आहे. V वोल्टची बॅटरी आपण जेव्हा कनेक्ट केली तेव्हा काय होईल, इथून करंट फ्लो होईल. करंट कसं फ्लो झालं, तर इथून टोटल करंट I फ्लो झालं. आयला जाण्यासाठी एकच रस्ता भेटला, हा I इथंपर्यंत आलाय. नाव once I reaches at this particular place, now what is happening, त्याला 2 रस्ते मिळतात. जेवढे रस्ते मिळले तेवढा ब्रांचेस कसं झाला, व्हेरी नाईस व्हेरी नाईस, इट विल बी पॅरलल. तर इथं काय झालं, हे झालं I1, इथं झालं करंट I2. तर हे 2 रस्ते. आता व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करायचं. पुढे काय होईल बघा, हे I2 तर इथं येईल. I2 येण्यासाठी काय बेटा, I2 विल बी फॉलोइंग दिस पर्टिक्युलर पाथ. हे I2 तर इकडं असं आलेलं आहे ना. I2 चा काहीच प्रॉब्लेम नाहीये. I2 इथून जाऊन नेगेटिव्ह, कोणतंही करंट ॲज सून ॲज पॉसिबल नेगेटिव्ह टर्मिनलकडे जायचं. सगळ्यात छोटा पाथ शोधते. I1 काय, I1 बिचार गरीब आहे, त्याला यायला इथून असं फिरून यायला लागेल. यू नो वन एक्झाम्पल, वेन एव्हर वी आर इन द क्लास, वेन द बेल रिंग्स, पिरियड संपतोय, आपण जातो बाहेर वॉशरूमला, है ना. वॉशरूमवरून आपण डायरेक्टली क्लासमध्ये येतो का, नाही. वॉशरूमवरून जाणार पाणी प्यायला, पाणी पिऊन जाणार दुसरीकडे कुठेतरी, सगळीकडे परत एकदा वॉशरूमला, अँड देन वी कम बॅक टू दी क्लास. सिमिलरली, फाईन, कॉन्सन्ट्रेट ना. व्हॉट वी आर डिस्कसिंग, करंट I1 जो इथं चालू आहे, याला ऑप्शन नाहीये. हा जो I1 करंट फ्लो होता याच्याकडे दुसरा रस्ता नाही, याला इथून फिरून यायला लागेल. म्हणजेच काय बघा, हे जे 3 रेजिस्टन्सेस आहेत, है ना, व्हॉट एव्हर दीज 3 रेजिस्टन्सेस आर देअर, हे जे 3 रेजिस्टन्सेस आहेत, हे तिन्ही रेजिस्टन्सेस कसे असतील, आता इथून कोणतं करंट फ्लो होत आहे, ह्या सगळ्यांमधून I1 करंट फ्लो होत आहे. म्हणजे तिन्ही कसे आहेत, येस व्हेरी नाईस. ऑल दीज 3 रजिस्टर्स आर इन अ सिरीज कॉम्बिनेशन. आता हे सिरीज आहेत, कशाच्या अक्रॉस मध्ये सिरीज आहेत, एकमेकांच्या सोबत सिरीज कनेक्टेड आहेत. टोटल व्हॅल्यू किती यांची, 2 + 2 + 2, टोटल हे येणार आहे 6 ओहम. व्हेरी नाईस. नाव कॉन्सन्ट्रेट, व्हॉट वी आर डिस्कसिंग. आपण परत आलो सिम्प्लिफाय करायला सर्किट. तर हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट ए आहे. इथं रेजिस्टन्स दिलेला आहे त्यांनी, इथं एक रेजिस्टन्स दिलेला आहे, आणि इथं एक रेजिस्टन्स आपल्याला दिलेला आहे त्यांनी, है ना. हे 1 ओहम, हा दिला त्यांनी 6 ओहम, हा दिलाय 1 ओहम, हा पॉईंट त्यांनी दिलाय बी. ओके. सो आता ह्या तिघांना आपण सिम्प्लिफाय केलं तर तिघांचा मला टोटल एकच रेजिस्टन्स भेटलाय. तो किती आहे, 6 ओहम. येस व्हेरी नाईस. आता हे 2 6 कसे आहेत, इथं करंट आहे I2, इथं सॉरी इथं करंट कोणता भेट आपल्याकडे, दिस करंट इन दिस पर्टिक्युलर पाथ इज व्हॉट, I1. या पाथ मध्ये करंट कोणता आहे, I2. 2 वेगवेगळे पाथ आहेत, म्हणजे हे दोघं रजिस्टर्स एकमेकांना कसे झाले, दी 2 रजिस्टर्स वॉट एव्हर आर देअर, हे दोन्ही रजिस्टर्स आपल्याकडे कसे म्हणू शकतो आपण, वी कॅन से दॅट बोथ दी रजिस्टर्स आर इन पॅरलल. हे दोन्ही रजिस्टर्स पॅरलल आहेत, दोघांची व्हॅल्यू सेम आहे, दोन्ही पॅरलल आहेत. इक्विव्हॅलंट आन्सर काय येईल, व्हेरी नाईस. द इक्विव्हॅलंट आन्सर विल बी, येस, द इक्विव्हॅलंट आन्सर ऑफ दिस पर्टिक्युलर केस विल बी हाऊ मच, इट विल बी पॉइंट ए. इथं रजिस्टर असा रेजिस्टन्स दिलाय, इथं रेजिस्टन्स दिलाय, आणि इथं रेजिस्टन्स दिलेला आहे. तर हे 6 पॅरलल टू 6, हाऊ मच, व्हेरी गुड, इट विल बी 3 ओहम, है ना. तर हे टोटल होणार आहे 3 ओहम.
हे 1 ओहम आणि हे 1 ओहम हा पॉइंट आपल्याकडे बी आहे. तर आन्सर कोण सांगेल? ऑल द 3 रजिस्टर्स आर इन सिरीज कॉम्बिनेशन, एकच करंट फ्लो होत आहे. तर आन्सर आपलं काय ना बेटा? 1 + 3 + 1 आर इक्विवॅलंट इन दिस केस विल बी एक्झॅक्टली 5 ओहम. आता सगळेजण सांगतात की such type of examples are there. Let us discuss one more example. So the things will be, मी विचारलं नाही तुम्हाला लिहायचं आहे की नाही. If you want to write, please pause the video and write everything. Okay, nice. Now let us discuss one more example of this type. है ना? याच्यानंतर आपण डिफिकल्ट एक्झाम्पल्स जे क्लास 11th मध्ये येतात त्यांच्याकडे जाणार आहे. फाईन. नाव लेट अस डिस्कस वन मोर टाइप ऑफ एक्झाम्पल ऑफ दिस कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टर्स. दिस इज ए. इथून एक रजिस्टन्स घेऊया. इथं एक रजिस्टन्स आहे, इथं एक रजिस्टन्स आहे, इथं एक रजिस्टन्स आहे. देर इज वन मोर रजिस्टन्स, देर इज वन मोर रजिस्टन्स, देर इज वन मोर रजिस्टन्स, देर इज वन मोर रजिस्टन्स. थोडंसं लेंदी एक्झाम्पल आहे, बट we will solve this together. Or let us do one thing. मी तुम्हाला थोडासा वेळ देतो, तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करायचं ट्राय करा. ज्यांचं आन्सर माझ्यासोबत मॅच होईल, those people are efficient enough to understand whatever things we are going to discuss after this particular point. Okay, so the question is find are equivalent across A and B. चलो सॉल्व करा पटकन. यस, खतरनाक. सगळ्यांनी लवकर लवकर सोडवा. काय सांगतो आपण? बेसिक मेथड आपण सांगितली. आपण बेसिक मेथड काय घेतोय? याच्या क्रॉसमध्ये एक पटकन अशी बॅटरी कनेक्ट करून घेतोय. बॅटरी कनेक्ट करून घेतली. आता काय होईल? इथून करंट फ्लो होईल. काय करंट फ्लो होईल? आय करंट फ्लो झालं. आय करंट इथंपर्यंत आलं. आता आय ला जाण्यासाठी किती रस्ते आहेत? व्हेरी नाईस. आय इज हॅव्हिंग 2 पाथ्स. वन इज I1, द अदर वन इज I2. म्हणजे हे सिरीज, हे सिरीज एकमेकांची कशी आहेत? व्हेरी व्हेरी नाईस. दे आर इन पॅरलल विथ. हे दोन्ही ब्रांचेस एकमेकांची कशी आहेत? या दोन्ही ब्रांचेस एकमेकांशी या कशा आहेत? पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. फाईन. सेम वे लाईकवाईज काय होतं बघा, पुढे बघा. इथून करंट जाईल I1, इथं करंट जाईल I2. म्हणजे हे सिरीज एकमेकांची कशी आहेत? परत पॅरलल. परत हे बघा, इथून करंट जाईल I1, इथं करंट जाईल I2. परत हे दोन्ही एकमेकांची कशी आहेत? हे सिरीज आणि हे एकमेकांची पॅरलल. नाउ लेट अस डिस्कस अँड सिम्प्लिफाय दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. है ना? तर इथं काय बघा, याला आपण व्यवस्थित असं लिहू शकतोय. हा पॉइंट ए आहे, याच्या अक्रॉसमध्ये हे एकच रेजिस्टन्स आहे, हा एकच रेजिस्टन्स आहे, हा दुसरा कॉम्बिनेशन घेतला आपण, हा असा एकच रेजिस्टन्स आहे. एकच का घेतला मी सांगतोय, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाहीये. ज्यांना आलंय, ज्यांना माहिती आहे, व्हेरी नाईस. ज्यांना येत नाहीये, काळजी बिलकुल करायची नाहीये. आपण जोपर्यंत समजत नाही, वी आर नॉट गोइंग टू गो अहेड. बघा 1 + 1 किती झालं? व्हेरी गुड, इट विल बी 2. सो कसला अवघड सांगताय है ना. सो अगेन इट इज 2 ओहम. सगळीकडे सेम वे, हे 1 आणि 1 2, सगळीकडे हे असं 2 ओहम 2 ओहम आणि 2 ओहम असं येणार आहे. आता खूपच सिम्प्लिफाय झालेलं आहे. आधी मला काय करावं लागेल, हे जे दोन्ही सर्किट्स कसे आहेत एकमेकांसोबत, दिस इज इन पॅरलल, दिस इज इन पॅरलल, दिस इज इन पॅरलल कॉम्बिनेशन. हे सगळे एकमेकांशी कसे आहेत? पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आहेत, है ना. आता हे सगळे एकमेकांशी पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आहेत, तर आपण काय करू शकतो बघा, तुम्हाला माहिती आहे प्रोडक्ट बाय सम. दोन रजिस्टर सेम व्हॅल्यूचे आहेत, आपण आन्सर काय काढतो? यस, व्हेरी गुड. याचं आन्सर येणार आहे हाफ ऑफ द कॉम्बिनेशन, है ना. हाफ, दोघांचा हाफ आन्सर येणार आहे. तर इथं ए आहे, इथं हा बी आहे, तर हे आन्सर असेल 1 ओहम 1 ओहम आणि हे 1 ओहम. So R equivalent is how much? R equivalent is 3 ohm. That is your concerned answer. Fine. आता यानंतर जो काही पटकन लिहून घ्या, ज्यांना आलं नाहीये, ज्यांना आलंय, व्हेरी गुड. नाव यू आर एलिजिबल टू आन्सर द नेक्स्ट क्वेश्चन. लेट अस डिस्कस हाऊ मेनी ऑफ यू कॅन आन्सर दॅट. मी त्याचं सोल्युशन तुम्हाला या क्लासमध्ये देणार नाहीये. जस्ट आय एम गोइंग टू गिव्ह यू द क्वेश्चन.
त्याचं सोल्युशन आपण नेक्स्ट क्लासला डिस्कस करणार आहे. ज्या नेक्स्ट क्लासमध्ये गोष्टी आपण डिस्कस करतोय त्या सगळ्या रिलेटेड आहेत क्लास 11th नीट आणि जेई. हे फक्त बेसिक गोष्टी होत्या ज्या आपण क्लास 10th व्यवस्थित बघितल्या होत्या है ना. व्हॉट द क्वेश्चन इज, कॉन्सन्ट्रेट व्हेरी नाईसली. तुम्हाला सिरीज आणि पॅरल कॉम्बिनेशनच्या बेसिक गोष्टी माहीत झालेल्या आहेत. आता तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. ऑलरेडी जे क्लास 11th मध्ये स्टडी केलेले आहेत दोज पीपल कॅन आन्सर दिस क्वेश्चन व्हेरी इझिली. पण ज्यांनी क्लास 11 डिस्कस नाही केला त्यांना हा क्वेश्चन सोडवता येणार नाही है ना. तर याची व्हॅल्यू आपण घेऊया. दिस इज लेट अस से 2r, दिस इज 2r, दिस इज r, दिस इज r आणि याला आपण म्हणूया दिस व्हॅल्यू इज लेट अस से 4r. तर आता बघा, यू हॅव टू थिंक अबाउट दिस. तुम्ही नॉर्मल याच्यामध्ये असं काही लावू शकत नाही. इथून करंट बॅटरी कनेक्ट केली आपण, व्हेरी गुड. सगळ्यात आधी तर आपण बॅटरी कनेक्ट केली. सगळ्यांना विचार करायचा ह्या गोष्टीबद्दल आहे ना. तुम्ही म्हणाल सर इथून करंट I आलं, आता इथून जे करंट येईल इथं I1 आहे, इथं I2 आहे ना. आता इथं काय करंट असेल, दॅट क्रिएट्स द प्रॉब्लेम. अँड दिस इज युअर होमवर्क. नेक्स्ट क्लास, नेक्स्ट डेमो लेक्चर, we are going to discuss such complex circuits which are every time asked in your NEET as well as JEE examinations. Fine. I hope everyone has followed whatever is happening. सगळ्यांनी खूप व्यवस्थित न बोर होता ह्या गोष्टी शिकल्या असतील असं मला वाटतंय. जस्ट यू हॅव टू राईट दी क्वेश्चन. सगळ्यांनी हा क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्या. याचं सोल्युशन आपण करणार आहे नेक्स्ट क्लासमध्ये. फाईन. दिस इज 4R. Okay, we are going to stop here. Thank you so much.